राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंवर केलेल्या टीकेवरून राजकारण चांगलंच तापलंय। काल अकोल्यामध्ये मनसे कार्यकर्त्यांकडून अमोल मिटकरींच्या कारची तोडफोड करण्यात आली होती। यावेळेस मनसे आणि राष्ट्रवादी कार्यकर्ते आमने सामने आले होते, तर चांगलाच वादही या ठिकाणी झाला। दरम्यान या हल्ल्याप्रकरणी आता 13 मनसे कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय आणि यामधील मनसे जिल्हाध्यक्ष पंकज साबळे आणि सौरभ भगत यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। एकाचा मृत्यू झाला आणि इतर 10 जण फरार आहेत, त्यामुळे आता हा वाद आणखी वाढण्याची शक्यता आहे। दुसरीकडे मिटकरी यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर त्यांच्या घरी पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। तर मनसे कार्यकर्ते मारण्याच्या उद्देशाने काल आले होते आणि माझ्या परिवारालाही धोका असल्याचा आरोप मिटकरी यांनी केला होता। त्यामुळे आता मिटकरींच्या घराबाहेर पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात आहे। आणि याविषयीचे अपडेट जाणून घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी कुंदन जाधव आपल्यासोबत आहेत। थेट कुंदनकडे जाऊयात। कुंदन, सध्या या ठिकाणी काय परिस्थिती आहे? कारण अमोल मिटकरींच्या निवासस्थानाबाहेर पोलिसांचा सुद्धा मोठा बंदोबस्त असल्याचं दिसतंय। बरोबर आहे मनाली, परवा अमोल मिटकरींनी राज ठाकरेंवर टीका केली होती। त्यानंतर मनसे सैनिक मोठ्या प्रमाणात संतापले होते आणि काल अकोल्यातील रेस्ट हाऊसमध्ये त्यांनी संताप व्यक्त करत त्यांच्या गाडीची तोडफोड केली होती। आता आपण सध्या त्यांच्या घरी आहोत। काल अमोल मिटकरी यांनी सांगितलं होतं की त्यांच्या परिवारालाही धोका आहे। त्यानुसार आता त्यांच्या घरासमोर तगडा पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे आणि मोठ्या प्रमाणात इथं कडक सुरक्षा देण्यात आलेली आहे, कारण की मनसे सैनिक यांच्या घरावरही हल्ला करू शकतात अशी भीती अमोल मिटकरींना आहे। कारण ज्याप्रमाणे काल गाडी त्यांची फोडली होती आणि सर्किट हाऊसमध्ये त्यांच्या त्या दालनात प्रवेश करण्याचा प्रयत्न मनसे सैनिकांनी केला होता, तर त्यानुसार आता पोलिसांनीही याच्याकडे जातीनं लक्ष दिलेलं आहे आणि कुठलीही अप्रिय घटना घडू नये या संदर्भात तातडीने त्यांनी दखल घेत आता हा कडेकोट बंदोबस्त इथं लावण्यात आलेला आहे आणि 2 मनसे सैनिकांनाही ताब्यात घेण्यात आलेला आहे, पंकज साबळे आणि सौरभ भगत। पंकज साबळे हे जिल्हाध्यक्ष आहे आणि सौरभ भगत हे शहराध्यक्ष आहेत। या दोघांनाही आता ताब्यात घेण्यात आलेलं आहे आणि एकाचा मृत्यू झाल्यामुळे आता 10 लोक फरार आहेत आणि त्याचा शोध आता पोलीस घेत आहेत। मनाली, निश्चितच, आणि त्यामुळे या सगळ्यावर आपण लक्ष ठेवून राहणार आहोत। तुर्तास धन्यवाद। तर आपण हे दृश्य पाहतो, या ठिकाणी अमोल मिटकरी यांच्या गाडीचं नुकसान करण्यात आलेलं आहे। अमोल मिटकरी यांच्या गाडीची तोडफोड करणाऱ्या 24 वर्षीय मनसे कार्यकर्ता जय मालोकर यांनी ही तोडफोड केल्याचं कळतंय। मिटकरींच्या घराबाहेर तगडा पोलीस बंदोबस्त सुद्धा तैनात ठेवण्यात आलेला आहे। कर्णबाळे नावाचा जो व्यक्ती आहे आणि इथला जो साबळे आहे, त्याला इथं विधानसभा लढवायची होती आणि त्या कर्णबाळेला आम्हाला वाटते अमरावती लढवायची होती। मग असं करून राज ठाकरे 288 मध्ये आपल्याला मनसेची उमेदवारी देतील आणि आपल्याला फार शाबासकी देतील असं जर त्यांना वाटत असेल तर हा त्यांचा फार मोठा गैरसमज आहे। कारण ज्या पक्षाचं अस्तित्वच राज्यामध्ये नाही, तो पक्ष अशा प्रकारे राष्ट्रवादीची रेषा खोडत महायुतीमध्ये मोठा होण्याचा प्रयत्न करतोय। मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, महाराष्ट्र राज्याचे दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना सांगतो की अशा खुनशी पक्षाला सोबत घेऊन जर सत्तेत येण्याचं महायुती स्वप्न पाहत असेल तर महाराष्ट्रातली जनता अशा लोकांना कधी मतदान करणार नाही। उलट यांना सोबत घेऊन आपण बुडतीचे पाय डोहाकडे राहू, त्यापेक्षा यांच्या पाठीवर लाथा हाणून यांना पक्ष महायुतीतून बाहेर काढा। कोण कोणावर टीका करताय, याची काही लेवल, याची काही पातळी, तुम्ही काय भाषेत बोलताय, मला असं वाटतं ह्या सगळ्याचा अभ्यास करून बोललं पाहिजे। तुम्ही कोणावर बोलताय? आणि मिटकरींची भाषा ही आजची नाही आहे, याच्या आधी पण अशाच पद्धतीची भाषा वापरतात। त्यांना असं वाटतं की अशी भाषा वापरलं की मीडिया आपल्याला प्रसिद्धी देते, म्हणून या पद्धतीची भाषा वापरतात। त्यामुळे त्यांची लायकी महाराष्ट्र सैनिकांनी तिथल्या दाखवली आहे। तर याच संपूर्ण प्रकरणामध्ये आता आणखी एक ब्रेकिंग बातमी, ती म्हणजे अमोल मिटकरी यांच्या गाडीची तोडफोड करणाऱ्या 24 वर्षीय मनसे कार्यकर्ता जय मालोकर याचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालेलं आहे। आंदोलनानंतर त्याला हृदयविकाराचा झटका आला, त्यानंतर त्याला ताबडतोब
खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र रुग्णालयामध्ये त्याची प्राणज्योत मालवली. जय मालोकरच्या अचानक जाण्यानं मनसे कार्यकर्त्यांमध्ये शोककळा पसरली आहे.